नमस्कार, मी डॉक्टर तुषार यशवंत सावडावकर माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे. बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत की आपल्या घरात फिश टँक लावायची की नाही लावायची. तर माझं असं म्हणणं आहे की घरात फिश टँक ही असलीच पाहिजे. आता फिश टँक असण्यामागे बरीच कारणं आहेत. बराच त्याला इतिहास आहे. उदाहरण मथुरेमधलं पांडेय घराणं जे होतं राजघराणं, तर त्यांचं राजचिन्ह होतं मत्स्य. तर मोहनजोदडो जिथे उत्खनन झालेलं आहे तर तिथे पण मत्स्याचं चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे. आणि विष्णू पुराणमध्ये पण मत्स्य अवतारला मान्यता दिलेली आहे. पण फिश टँक लावण्यामागचं खरं कारण असं आहे की सायंटिफिकरित्या जे शोधलेलं आहे सायंटिस्टने, की त्या टँक जेव्हा आपल्याला राग येतो तर आपण त्या टँक मधल्या माशांना जेव्हा बघतो तेव्हा आपला राग हळूहळू शांत होतो, आपल्याला बरं वाटतं, रक्तदाबावर नियंत्रण येतं, असं हे सायंटिस्ट सांगतात, त्यांचा अभ्यास आहे. तर हा झाला एक सायन्सचा पार्ट झाला. आपल्याकडे वास्तूमध्ये नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर आणि ईशान्य दिशा ही जलतत्वाची सांगितलेली आहे. फिश टँक मध्ये 5 तत्व येतात. जी पंचमहाभूत सांगितलेली आहेत ती सर्व फिश टँक मध्ये आहेत. आणि फिश टँक ही घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच लावायची. घराच्या बेडरूम मधला नॉर्थ किंवा ईशान्य दिशा शोधायला जायची नाही. तुमच्या घराच्या जिथे नॉर्थ आणि ईशान्य जर तुम्हाला मोकळं मिळालं, ते दिसायला छान असेल तरच फिश टँक लावा. नाहीतर मग एक छोटासा बाउल म्हणजे काचेचा बाउल घेऊन त्याच्यात एखादा मासा सोडला तरी चालेल. आता समृद्धी, प्रगती ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कष्टावर, तुमच्या मेहनतीवरच आहेत. पण त्याचा जो मी मगाशी सायंटिफिक भाग सांगितला की त्यांनी बरं वाटतं, मनावर नियंत्रण येते, तर त्यासाठी तरी निदान अवश्य तुम्ही फिश टँक लावावा. युट्यूबवर नवीन नवीन काय काय गोष्टी माहिती दिलेल्या आहेत की लावू नये, मग प्रॉब्लेम्स होतात, हे होतात, असं काहीही नाहीये. तुम्ही तो उद्देश किंवा ते जे काय सांगितलं ते मनामध्ये ठेवून काही करू नका. पण फिश टँक लावा, नक्कीच तुम्हाला आनंद होईल, लहान मुलांना पण आवडेल. रंगीबेरंगी मासे ठेवा. बेसिकली आपण 9 मासे ठेवतो, ज्याला गोल्ड फिश आपण 8 ठेवतो. एक तुम्ही ब्लॅक मासा ठेवू शकता. त्याचबरोबर अरवाना ठेवू शकतो, फ्लॉवरॉन ठेवू शकतो. आणि जो फिश टँक लावणार आहे त्याच्याकडनं माहिती करून घ्या. 15-15 दिवसांनी पाणी चेंज केलं, त्यांची निगा राखली तर मासे उत्तम स्थितीत राहतात. आणि ती लाईव्ह एनर्जी आहे. तुम्ही पहिलं समजून घ्या की नॉर्थ ईस्टची जी एनर्जी आहे ती लाईव्ह एनर्जी आहे. मेंटेनन्स त्याचा कमी आहे. तिथे लाईव्ह ऊर्जा आम्ही रिझॉनंट फील्ड इमेज नावाचं एक लंडनचं एक इन्स्ट्रुमेंट आहे जे फ्रिक्वेन्सी मीटरवर काम करते. फ्रिक्वेन्सीवर काम करते ते मीटर. ते त्यांनी मी जवळजवळ 5-6 वर्ष तरी त्याच्यावर आम्ही काम केलं. फिश टँकची सगळी एनर्जी बघितली तर आम्हाला तिथे सगळा गोल्डन ऑरच मिळाला त्याचा. आणि चांगल्या व्हायब्रेशन्स मिळाल्या, चांगल्या फ्रिक्वेन्सी मिळाल्या. माझ्याकडे स्वतः मी 15 वर्ष फिश टँक वापरत आहे. त्याचा मला फायदा झालेलाच आहे. मी असा आर्थिक किंवा प्रगतीच्या ह्या दृष्टिकोनातून बघत नाही, पण मानसिक स्तरावर मला नक्कीच फायदा झालेला आहे. तर तुम्ही कुठेही विचलित होऊ नका, काही मनामध्ये आणू नका. तुम्ही एक लाईव्ह एनर्जीला तुम्ही बघताय किंवा लाईव्ह एनर्जी क्रिएट करताय, हा दृष्टिकोन ठेवूनच तुम्ही उत्तर किंवा ईशान्य ह्या दिशेला तुम्ही फिश टँक लावू शकता. पण घराच्या उत्तर आणि ईशान्य हे लक्षात ठेवा. चुकीच्या ठिकाणी फिश टँक लावू नका. आणि तुम्हाला काय अनुभव येतात ते मला ईमेल करा आणि मला सांगा. धन्यवाद.